लाडकी बहिणींना लाडक्या 15वा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ह्या हप्त्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली। वितरण आणखी किती दिवस चालणार आहे, हा हप्ता वाटप किती दिवस चालणार आहे, कारण की बऱ्याच लाडक्या बहिणींना अजून पैसे भेटलेले नाहीयेत। मग त्या लाडक्या बहिणींना पैसे भेटणार आहेत का, कधी भेटणार आहेत? त्याचबरोबर लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणींना 12वा 13वा 14वा हप्ता भेटलेला नाहीये त्यांना 15वा हप्ता भेटलाय, मग मागचे हप्ते तुम्हाला कधी भेटणार, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बनवणार। व्हिडिओ काळजीपूर्वक आहे। एक महत्त्वाची बातमी समोर आली, वितरण किती दिवस चालणार आहे याच्याबद्दल मी सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक आहे। कधी सुरुवात झाली आहे, आज वितरण झालं आहे का, किंवा किती दिवस अजून वितरण चालणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये बनवतो। व्हिडिओ काळजीपूर्वक आहे। चला व्हिडिओला सुरुवात करूया। लाडक्या बहिणींना 15वा हप्ता म्हणजे कोणता, सप्टेंबर महिन्याचा हप्ता सगळ्याला भेटलाय का? तुमचं नाव सांगायचं, जिल्हा सांगणं खूप गरजेचं आहे, कारण की नाशिक जिल्हा, पुणे जिल्हा, नागपूर जिल्हा या जिल्ह्यामधल्या लाडक्या ताई खूप या ठिकाणी कमेंट्स टाकत आहेत की सर आम्हाला अजून पण वाटप झालेलं नाही। त्या लाडक्या ताईंना हात जोडून विनंती आहे, काळजी करायची गरज नाहीये। अजून तुम्हाला हप्ता वाटपाला वेळ आहे, हप्ता अजून वाटप होणार आहे, त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाहीये। तर तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला हप्ता वाटप झाला आहे का नाही, 15वा हप्ता भेटला आहे का नाही, पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय। चला लाडक्या ताईंना बघा, वाटपाला किती दिवस अजून असणार आहे, वाटप किती दिवस चालणार आहे हे आपण बघणार आहोत। त्याचबरोबर 15वा हप्ता तुम्हाला मिळाला आहे का, कमेंट बॉक्स मध्ये पटपट सर्वांनी सांगायचं। 15वा हप्ता तुम्हाला कधी भेटलेला आहे, त्याचबरोबर वाटप किती दिवस चालणार आहे आणि दिवाळी बोनस 3000 रुपये मिळायला पाहिजेत। बघा या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत। बघा लाडक्या बहिणींनो, आज आहे 12 ऑक्टोबर आणि 12 ऑक्टोबर म्हणजे काय, आता हे ऑक्टोबर महिन्यात चालू झाला असं समजा। अजून आपल्याकडे जवळजवळ या ठिकाणी जर बघितलं एक 18-20 दिवस बाकी आहेत आणि या 20 दिवसामध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता भेटायला पाहिजे। ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जर भेटला तर दिवाळी लाडक्या बहिणींची खूप चांगली जाणार आहे। त्याच्यामुळे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता म्हणजे दिवाळी बोनस 3000 रुपये या ठिकाणी भेटायला पाहिजे। म्हणजे 15व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि 16व्या हप्त्याचे 1500 असे 3000 रुपये एकत्र वाटप या ठिकाणी, म्हणजे अजून एकदा 1500 रुपये भेटायला पाहिजे। सगळ्या गोष्टी सांगतो, व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघायचं। लाडक्या बहिणींना सगळ्याला हप्ता वाटप झाला नसेल, काळजी करू नका। एक महत्त्वाची बातमी समोर आली, ती बातमी तुम्हाला सांगणार आहे। लाडक्या बहिणींनो, सगळ्यात पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो, यावेळेस 2,35,00,000 पेक्षा जास्त लाडक्या बहिणींना हप्ता वाटप होणार आहे। मी मागे तुम्हाला मी सांगितलं होतं लाडक्या बहिणींनो, ज्यावेळेस वितरण चालू होणार होतं त्याच्या अगोदरच तुम्हाला 8 ऑक्टोबरलाच मी सांगितलं होतं। व्हिडिओ आपले जाऊन तुम्ही मागचे बघू शकता। 8 ऑक्टोबरलाच मी सांगितलं होतं की लाडक्या बहिणींनो, तुम्हाला या ठिकाणी जास्त निधी वितरण झालेलं आहे आणि तुम्हाला बऱ्याच लाडक्या बहिणींना या ठिकाणी जास्त पैसे भेटणार आहेत। त्याच्यामुळे 12वा 13वा 14वा हप्ता ज्यांना भेटला नव्हता त्यांना पण हप्ता भेटायला सुरुवात झाली होती। बघा, कारण की आपण मी GR नुसार तुम्हाला डायरेक्ट सांगितलं होतं की 100% तुम्हाला लाडक्या बहिणींनो यावेळेस बऱ्याच जास्त लाडक्या बहिणींना पैसे भेटणार आहेत। तर लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, किती महिलांना हप्ता वाटप होणार आहे, तर 2,35,00,000 हा आकडा मोठा आहे। बघा लाडक्या बहिणींनो, 2,35,00,000 पेक्षा जास्त लाडक्या बहिणींना पैसे भेटणार आहेत, पण बऱ्याच लाडक्या बहिणी अजून बाकी आहेत, पेंडिंग आहेत। त्याच्यामुळे बघा लाडक्या बहिणींनो, हा जो 15वा हप्ता होता, 15वा हप्ता, या 15व्या हप्त्याचं वितरण सुरू झालं होतं 10 ऑक्टोबरला। 10 ऑक्टोबरला वाटप सुरू झालं होतं। या ठिकाणी 10 ऑक्टोबरला सुरुवात झाली होती, शुक्रवारी होता बहुतेक, शुक्रवारी वाटप सुरू झालं होतं। नाहीतर शुक्रवारी वाटप जोरात चालू झालं, शनिवारी वाटप पण होतं, म्हणजे काल 11 ऑक्टोबरला दुसरा दिवस होता, हप्ता वाटप जोरात सुरू होतं। काल पण जोरात हप्ता, म्हणजे जोरात म्हणू शकतो किंवा बऱ्याच प्रमाणात हप्ता वाटप झालेला आहे। आता आज या ठिकाणी 12 ऑक्टोबर कुणाला लाडक्या बहिणींना बघा, जास्त करून बऱ्याच लाडक्या बहिणींची मेसेज येत आहेत की सर आज आम्हाला पैसे आले नाहीत, म्हणजे रविवारी असल्यामुळे आपण बघू पकडून चलू की बाबा वितरणासाठी सुट्टी पकडून चलू, की त्यामध्ये काही टेन्शन घ्यायची गरज नाही। सर हप्ता बंद झाला का, वाटपाचं संपलंय का, आता सरकारने सगळे हप्ते देऊन टाकलेत का, आता बाकीचे लाडके राहिले त्यांना भेटणार आहे का नाही, मग आता रविवार तर आम्हाला काही पैसे भेटले नाहीत। लाडके बहिणींनो, काळजी करू नका। प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगायचं हेच प्रयत्न असतो की वाटप या ठिकाणी तुमचं अजून वितरण अजून चालू असणार आहे। तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवा लाडके बहिणींनो। त्याच्यामुळे आज जरी तुम्हाला पैसे आले नसतील, काळजी करू नका, कारण की रविवारी कधी कधी काय होतं, सुट्टीचे दिवस आपण पकडून चालूया, सुट्टीची दिवशी नसतील आली तर ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाहीये, पण वितरण बघा 14 ऑक्टोबर पर्यंत जाणार आहे। 100% लाडक्या बहिणींनो, तुम्हाला उद्या आणि परवा, अजून तुम्हाला सोमवार आणि मंगळवार पर्यंत वितरण चालन। 14 ऑक्टोबर पर्यंत वितरण या ठिकाणी चालणार आहे, कारण की 1 आणि 2च दिवस फक्त जोरात वितरण सुरू झाले। तर लाडक्या त्यांनी सांगितलं होतं 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला सगळ्यांना पैसे भेटणार आहेत, म्हणजे अजून वितरणाचा 1 दिवस बाकी आहे, उद्या आणि परवा।
आपण उद्या आणि परवा ह्या 2 दिवसात पकडायचं आहे की वितरण या ठिकाणी जोरात चालणार आहे. तर लाडक्या बहिणींनो बघा कोणत्या कोणत्या लाडक्या ताई अशा आहेत ज्यांना अजून पण पैसे भेटले नाहीत, कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि ज्यांना 12वा 13वा 14वा हप्ता भेटला नव्हता त्यांना 1,500 रुपये भेटायला सुरुवात झाली. तर अशा कोणी लाडक्या ताई राहिल्यात का की ज्यांना आतापर्यंत हप्ताच भेटला नाही, 12वा पण भेटला नाही, 13वा पण भेटला नाही, 14वा पण भेटला नाही, ह्यावेळेस 15वा पण हप्ता अजून भेटला नाही, अशा कोणी लाडक्या ताई शिल्लक आहेत का? कमेंट बॉक्समध्ये त्यांचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुमच्या घरामध्ये किती लाडक्या बहिणी आहेत खरं खरं सांगायचं आहे. कारण की जर तुमच्या घरामध्ये 2 पेक्षा जास्त लाडक्या ताई असतील तर हप्ता तुमचा बंद होऊ शकतो. त्याच्यामुळे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं तुमच्या घरामध्ये किती लाडक्या ताई आहेत. चला आता बघूया लाडक्या ताईंचं वितरण. तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलंय. आता बघा लाडक्या ताईंची पोस्ट तुम्ही नीट वाचा. पोस्ट मध्ये त्यांनी शब्द या ठिकाणी टाकलेले 2 ते 3 दिवसामध्ये सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये सन्मान निधी जमा होणार आहे. आदिती तटकरे मॅडम यांची स्वतःची ही ट्विटरवर किंवा फेसबुकवर सगळीकडे बातमी आलेली. 2 ते 3 दिवस झालेत. किती दिवस आता? 2 दिवस झालेत. म्हणजे या ठिकाणी 10 ऑक्टोबर आणि 11 ऑक्टोबर 2च दिवसात पैसे जोरात वाटप झालं. आज काय वाटप एवढं झालेलं नाहीये. त्याच्यामुळे अजून 1 दिवस पेंडिंग आहे. आपण उद्या पकडूया सोमवार. उद्या या ठिकाणी जोरात वाटप सुरू व्हायला पाहिजे आणि उद्या आणि परवा जास्तीत जास्त मंगळवार पर्यंत मी तुम्हाला परत सांगेलच, उद्याच्याला सांगाल की बाबा अजून काही पुढे जाणार आहे का ते, पण आपल्याला पकडून चालायचंय मंगळवार पर्यंत 15वा हप्ता तुम्हाला भेटणार आहे. लाडके बहिणींनो काळजी करायची गरज नाहीये. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर बघा बऱ्याच लाडके बहिणींचे आता कमेंट्स आले, ते कमेंट्स तुम्हाला मी सांगणार आहे. तर बघा लाडके बहिणी तुमचे पण काही प्रश्न असतील, अडचणी असतील, कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी सगळ्यांचे प्रश्नांना उत्तर देत आहे. त्याच्यामुळे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव जिल्हा सांगायचं आहे. चला सगळ्यात पहिली गोष्ट बघूया. थँक्यू दादा. आज सकाळी 9 वाजता 1,500 रुपये आलेले आहेत. हे बघा या ठिकाणी बोनस वगैरे दिवाळी बोनस 16वा हप्ता पाहिजे असं ते सांगत आहेत. बघा लाडके बहिणी हे सकाळच्या व्हिडिओ मध्ये टाकलं होतं, म्हणजे त्यांनी कालची ही कमेंट्स लक्षात घ्या. तर त्यांनी सांगितलंय की आज या ठिकाणी 9 वाजता बघा लक्षात घ्या. आणि तुम्हाला हे पण मी गोष्ट सांगितलं होतं की पैसे सकाळच्या पण टप्प्यात आले होते. तर हे काल त्यांना हे पैसे जमा झालेले आहेत. 9 वाजता पैसे जमा झाले 1,500 रुपये आणि 16वा हप्ता भेटायला पाहिजे, दिवाळी बोनस भेटायला पाहिजे असं लाडक्या ताई विचारत आहेत. तुम्हाला काय वाटतं लाडक्या ताईंनो? 15वा हप्ता भेटला, आता 16वा हप्ता लवकरात लवकर दिवाळीच्या टायमिंग मध्ये जर भेटला तुम्हाला कसं वाटेल कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचं. पुढचा आहे हॅपी दिवाळी सर. थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला पण सगळ्यांना ऍडव्हान्स मध्ये हॅपी दिवाळी. बघा मला भेटला आज 11:30 वाजता. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. या ठिकाणी बघा त्यांना पण भेटलेला आहे. दादा मला नवरा आणि पप्पा नाहीयेत, पण तुमच्या माझ्या भावाकडून सारखे आहेत. बघ ओके ठीक आहे. तर लाडक्या ताई म्हणतात की सर मला पती पण नाहीयेत आणि वडील पण नाहीयेत, तर मी KYC नेमकी कुणाची करायची? तर ह्या लाडक्या ताईंना परत सांगतोय, हे सरकारकडे आपण मुद्दा मांडलेला आहे, अधिकाऱ्यांना पण आपण सांगितलेलं आहे, सगळ्यांना सांगितलेलं आहे. बघा आपण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपण पुढाकार घेतो, मागण्या करतो. भल्या मागण्या त्या पूर्ण होतील, आता होतील, नंतर होतील, कधी 1 महिन्याने होईल, 1 वर्षाने होईल, कधी व्हायचे होतील, पण आपण मागणीला सुरुवात करतो. आपण ही मागणी पहिल्या दिवसापासून करतोय की ज्या लाडक्या ताईंना पती नाहीयेत, वडील नाहीयेत, त्यांनी नेमका कुणाचा आधार कार्ड टाकायचंय. तर ह्या पण लाडक्या ताईंचा तोच प्रश्न आहे की KYC माझं आता काय करायचं नेमकं. तर सरकारकडे परत विनंती आहे, या मुद्द्याकडे गांभीर्याने लक्ष द्या. लाडक्या ताईंना या ठिकाणी KYC करायची आहे. त्यांच्या पतीचं पण आधार कार्ड नाहीये त्यांच्याकडे आणि वडिलाचं पण आधार कार्ड नाहीये. कुणाचं आधार कार्ड नेमकं टाकायचं? तर सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर याच्यावर तोडगा काढा, नवीन म्हणजे पोर्टलवर चेंजेस करा आणि कुणाचं आधार कार्ड टाकायचंय ते व्हेरिफिकेशनला, दुसऱ्या व्हेरिफिकेशनला बट लवकरात लवकर सांगायचं आहे. आणि तोपर्यंत लाडक्या ताईंनो सगळ्यांनी अशा जे लाडक्या ताई आहेत ज्यांचे पती नाही आहेत, वडील नाही, त्यांनी थोडं थांबायचंय. KYC करू नका, कारण की लवकरात लवकर सरकार अपडेट देणार आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं 2 महिने अजून तुमच्याकडे पेंडिंग आहेत KYC साठी आणि अजून 10-15 दिवस एक्स्ट्रा भेटतीलच. काळजी करायची गरज नाहीये. सरकार लगेच KYC थांबवणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही थांबा थोडं, उगाच चुकीची माहिती भरू नका. तुम्हाला लवकरात लवकर याच्यावर अपडेट येणार आहे, कारण आपण सरकारकडे लढत आहोत, मागणी मांडत आहोत. काळजी करायची गरज नाही. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री